हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. तर आता दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. तर आरोही आज 2 वाजताच घरी आलेली. तर उद्या शिवजयंती असल्यामुळे आज शाळा 2 वाजता सुटलेली त्यांची. तर ती आता मी झोपलेली होते, तर तिचा काय पराक्रम चालला आहे बघूया. ती असताना ती काही ना काही उद्योग करतच असते. तर मला आता पाहावं लागेल ती काय करते. काय करते काय करते तू? कशी केली ती? भाजलं नाही ना? ती फिंगर चिप्स करून खाती. मला झोपी लावलेलं. तिचं काय चाललंय? कसे केलेत बघू ते. चांगले तळलेत का? तेल यायला खूप अरे. अभ्यास नाही करायचा? घे फ्रीजमध्ये ते. तर मी बाजारातून टरबूज आणलेले होते, कलिंगड. एकच काढ. धुवून घेते स्वच्छ आणि चाकू देते, घेऊन येते पुढं. धुवून घे स्वच्छ. थांबे कापते. तिने फिंगर चिप्स कसे बनवलेत. डायरेक्ट कच्चेच तळून काढलेत. ते तेल आहे यार, हे खूप असं घसा धरण तो नको खाऊ ते जास्त. हे कलिंगड का बाजारामध्ये आज हे कलिंगड आलते. बघू आपण कसं निघतंय ते. आता 20 रुपयाला एक आज बाजारामध्ये होते चालू. 20 रुपयाला एक. तर कसं निघतंय काय माहिती. आता हे पहिल्यांदाच आणले. सीझन अजून सुरू नाही झालेला एवढा, पण आता आणले. बघूया कसं निघतं ते. अरे येतच आपण कापून बघूया आणखी आतमध्ये कसं आहे. खूप असं रफ आहे असं वरचं कवच. कापल्या पण जाईल असं. लवकर दे ना. प्राईस मस्त केली मी. आता टेस्ट कशी काय माहिती, ते खाल्ल्याशिवाय तर कळणार नाही. दिसताना ते हे खूप लाल दिसतंय. असं टेस्ट बघावं लागेल कशी ते. अरे बघ खाऊन टेस्ट कशी आहे. कसं लागतंय का? गोड आहे का? आता अरे इथं म्हणते गोड आहे. बघू आपण खाऊन हे, कारण बाजारात आज पहिल्यांदाच हे आलं ते विकायला. खराब नाही निघले, एकदम चांगलं निघले असं लालसर. खरोखरच हे टरबूज आपलं कलिंगड खूपच गोड आहे. हे आणलं फर्स्ट टाइम, पण म्हणजे असं वाटलं नव्हतं एवढं चांगलं निघन ते, पण खूपच असं ते छान निघले. गोड आहे, खूप टेस्टी आहे. तर खूप दिवसांनी हा मराठी मूवी आज लावला होता. लहानपणी पाहिलेला अशी ही बनवा बनवी. तर खूप असं मस्त वाटतं जुना पिक्चर पाहून. अरे हिचं चाललंय टरबूज खायचं. हे चांगला पिक्चर आहे ना, बघून दे ना. तुम्ही पण हा मूवी पाहिलाच असेल. खूप असं लहान असताना आम्ही हा मूवी पाहिला होता. तारोईने कपडे आणलेले. घड्या करा लगेच बाई त्याच्या. किती राहिलेत अजून? टरबूज आणलेलं सगळं पुसून घे व्यवस्थित. नीट पुस सगळीकडे. तुझ्या पायापाशी पण राहिले, थोडंसं पुसून घेते सगळं. तर आरोही आता ड्रॉइंग करायला बसलेली. मी पण माझं आवरून घेते, कारण शिवला आणायला जायचं परत 4:30 वाजता. हॅलो गाईस, आता 4:30 पावणे 5 झालेत. मी शिवमला आणायला चाललेली. शिवजयंती असल्यामुळे लोक शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन चाललेले आहेत. तर आज बुधवार, उद्या शिवजयंती असल्यामुळे गुरुवारी बाजार भरतो. तो आजच बुधवारी भरवलेला आहे, कारण उद्या खूप मोठी रॅली त्यामुळे पूर्ण पेठ ही बंदच असते. त्याच्यामुळे बाजार आजच भरवला आहे. शिवला घेतलेलं आहे मी आता. चल, आम्ही शिवला झेंडा घ्यायचा होता इथं, तर झेंडा घेण्यासाठी थांबलो. चल बघ, ही बारकी झेंडे कितीला आहेत?
हे बारके हे छोटे छोटे सायकलला बसवायचे. कितीला आहे तो? बघ कोणता घ्यायचा बघ. बघ त्यात अजून आहेत. कोणता घ्यायचा तुला? हां मस्त आहे. हाच द्या मग. झेंडा घेतल्यामुळे शिवम खुश होता. तर 2 घेतले, एक दारात लावायला आणि एक त्याच्या सायकलला लावायला. भाषण करणार आहे. कोण भाग घेतला का तू शिवाजी महाराजांबद्दल का? अरे वा चल. टीचर म्हणल्या उद्या 19 तारखे नाही का आमची भाषण होतं. 8 वाजता म्हणू का? 8 वाजता उठव. हो उठवते चल. त्याला बरोबर एक सायकलला आणि एक दरवाजात लावायला आपल्याला. हा कुठं लावायचा? हा तुळशीपाशी लाव. मी आत्ताच घरी आलो. तर आता आरोही काय करते बघूया तोपर्यंत. ती झेंडे ठेव आणि हातपाय धुवून घे. हातपाय धुवून घे लगेच. हे झेंडा आणला येताना. किती सुंदर हा झेंडा. याच्यावर राजमुद्रा लिहिलेली महाराजांची. खूप असा सुंदर झेंडा मिळाला आम्हाला. हॅलो गाईज, तर कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग? आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.